राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी अहमदनगर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाने मंगळवारी नगरमध्ये धरणं आंदोलनाचं नियोजन केलंय। वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी सरकार आवाहन करीत असताना दुसरीकडे सार्वजनिक ग्रंथालयाची अवस्था अतिशय दयनीय होत चालली आहे। तुटपुंज अनुदानामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना अतिशय कमी वेतनात काम करावं लागतंय। ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी, शासकीय सेवेचा लाभ आदी मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघानं 16 मे रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचं ठरवलंय। याबाबत अध्यक्ष सचिन शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे। तर राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यामधील राज्य संघटना जी आहेत त्यांच्याच अंदर आम्ही म्हणजे त्यांच्या संलग्न अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्मचारी संघटना 16 मे रोजी सकाळी 10 वाजता कलेक्टर ऑफिस समोर आपल्या ग्रंथालयातील समस्यांबद्दल मागणी म्हणून एक चर्चा करून यावरती चर्चा करून मोर्चा काढत आहे, म्हणजे धरणे आंदोलन काढत आहे। तर यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला 50 वर्ष झाले ग्रंथालय चळवळीमध्ये काम करून, परंतु अजूनही आम्हाला फक्त वेतनावरतीच काम करण्यात येते। आम्हाला पूर्ण वेळ करून वेतन श्रेणीची आमची मागणी आहे। त्यामध्ये सेवा शर्ती, त्यानंतर आम्हाला नियमानुसार शासकीय सेवेतील सर्व नियम जे आहेत भत्ते आहेत ते मिळावेत अशी आमची मागणी आहे। आता पदकी समिती देऊन जवळजवळ 30 वर्षे ओलांडली। पदकी समितीने अहवाल दिला, त्यामध्ये वेतन श्रेणी लागू करा असं शासनाला सुचवलेलं आहे, परंतु तो अहवाल जो आहे समितीचा तो गुंडाळून बाजूला टाकून वेतनावरतीच आम्हाला आजपर्यंत बोलवण करण्यात आलेली आहे। 30 रुपये रोजाने आम्ही काम करतो आहोत। ड वर्गातील कर्मचाऱ्यांची अक्षरशः हालत बेकार झालेली आहे। संस्थापकांचे एका संस्थेमध्ये 7 जर सदस्य धरले तर असे जवळजवळ 12,500 ग्रंथालयामध्ये म्हणजे असे टोटल सर्व कर्मचारी आणि ग्रंथालय पदाधिकारी यांचे मिळून 1 लाख कुटुंब जर यावरती अवलंबून असतील तर याच्यावरती निर्णय शासनाने घ्यायलाच पाहिजे आणि आम्हाला पूर्ण वेळ करून वेतन श्रेणी लागू करावी अशी आमची मागणी आहे। यावेळी ग्रंथपाल संजय लिहिणे, अमोल इथापे, संदीप ननावरे, पणाजी कदम आदी उपस्थित होते। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।